रोशन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 8-9 मध्ये भाजपचा प्रतिनिधी नाही, कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संतोष उर्फ दीपक मोटे यांना स्वीकृत नगरसेवक करण्याची नागरिकांची मागणी। जत नगर परिषद निवडणूक 2025 नंतर नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाली असली तरी काही प्रभागांमध्ये भाजपचा थेट लोकप्रतिनिधी नसल्यानं कार्यकर्ते व नागरिकांच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 8 व प्रभाग क्रमांक 9 या दोनही प्रभागात भाजपचा एकही नगरसेवक निवडून न आल्यानं स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी व पाठपुरावा करण्यासाठी कार्यकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिक व भाजपा कार्यकर्त्यांनी संतोष उर्फ दीपक मोटे यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात यावे अशी ठाम मागणी आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांच्याकडे केली आहे। नागरिकांचं म्हणणं आहे की संतोष उर्फ दीपक मोटे हे दीर्घकाळापासून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असून सामाजिक, राजकीय व जनहितांच्या कामात ते सातत्यानं सक्रिय आहेत। निवडणूक काळातही त्यांनी पक्षासाठी मोठं योगदान दिले असून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच पुढाकार घेतात। अशा अनुभवी व विश्वासार्ह कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक केल्यास प्रभाग 8 व 9 मधील भाजप कार्यकर्त्यांची ताकद वाढेल, तसेच नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे नगर परिषदेत मांडल्या जातील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। सध्या प्रभाग क्रमांक 7 ते 10 या भागात भाजपचे थेट प्रतिनिधित्व मर्यादित झाले आहे। त्यामुळे पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, विद्युत सुविधा, शासकीय योजना व विकास कामांबाबत स्थानिक पातळीवर समन्वय साधण्यात अडचणी येत असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। या अडचणी लक्षात घेता स्वीकृत नगरसेवकाची नियुक्ती ही काळाची गरज आहे, असंही मत व्यक्त होतंय। दरम्यान निवडणुकीदरम्यान भाजपनं काही कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यांबाबत शब्द दिल्याची चर्चा असून त्यामध्ये संतोष उर्फ दीपक मोटे यांच्या नावाचा समावेश होतो का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे प्रभाग क्रमांक 8 व 9 मधील नागरिक आणि भाजप कार्यकर्ते आशेनं पाहत आहेत। एकूणच भाजपची सत्ता मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी संतोष उर्फ दीपक मोटे यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात यावे अशी ठोस व एकमुखी मागणी या भागातून पुढे येत आहे। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।